संपूर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्री रूपात पूजा करणारे आपण एक संस्कृती आहोत। ईश्वराची स्त्री रूपात पूजा करणारे आपण बहुधा एकमेव संस्कृती असो। दुसऱ्या कोणालाही कमी न लेखता हे म्हणतोय की बाकी विचार, विचारधारा, धर्म यांच्या दृष्टीने ईश्वर नेहमी तो आहे, ही तो आहे। भारतीय विचारामध्ये ईश्वर ती आहे। ईश्वर शेवटी सत्याचं जे अंतिम स्वरूप आहे ते तत् म्हणजे ते, आणि ते तूच आहेस, आपणच आहोत, पण जाणून घ्यायचंय। पण तुमच्या माझ्याकरता ईश्वर जसा तो असतो तसा ईश्वर ती पण असते। ईश्वर हे शिव आणि पार्वतीचं अद्वैत असतं। जो शिव आहे तीच पार्वती आहे, जी पार्वती आहे तोच शिव आहे। तुमच्या माझ्यासाठी संपूर्ण विश्व निर्माण करणारी आई असते, ती जगत जननी असते, जगदंबा असते, विश्वजननी असते। तिच्या उदरातून हे विश्व निर्माण होत असतं आणि ती ते विश्व गिळंकृत पण करत असते आणि नवीन नवीन विश्व निर्माण पण करत असते। ईश्वराची सत्याची आराधना स्त्री रूपातही करणारा तुमचा माझा देश, तुमची माझी संस्कृती। आपल्याकरता आपली ही मातृभूमी सुद्धा स्त्री आहे। आपल्यासाठी भारत माता असते, आपली आहे ती मातृभूमी आहे। जर्मन्स म्हणतात पितृभूमी, डॉइचलँड ही त्यांच्यासाठी पितृभूमी आहे। अमेरिकन्सना तर त्यांनी त्यांच्या भूमीला काय म्हणायचा शब्द आत्ता आत्ता सापडायला लागलाय। 9/11 नंतर त्यांनी शोधलेला शब्द आहे होमलँड। होमलँड, कारण आत्ताची अमेरिका ही त्यांची मातृपण भूमी नाही, पितृपण भूमी नाही। ती ज्यांची होती त्यांना मारून त्यांनी ताब्यात घेतली। तो काळ फार जुना नसल्यामुळे ते त्याला धड मातृभूमी नाहीत म्हणत, धड पितृभूमी नाहीत म्हणत, होमलँड म्हणतात। पण तुमच्या माझ्याकरता हा भारत देश ही आपली मायभूमी असते, भारत माता असते। आपल्याला प्राचीन संस्कृत किंवा पाली आणि अर्धमागधी श्लोकही सांगतात, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। जिथे स्त्रीची पूजा होते, पूजा होते म्हणजे सन्मानाचं स्थान असतं, तिथे ईश्वर सुद्धा रमतो। रमन्ते तत्र देवता, देवता सुद्धा तिथे रमतात। मानवी जीवनाची जी संकल्पना 4 आश्रमांच्या मध्ये मांडलेली आहे, ब्रह्मचारी, गृहस्थश्च, वानप्रस्थो, यतिस्तथा, या 4तला सगळ्यात महत्वाचा कोणता? एते गृहस्थ प्रभवाः चत्वारो पृथगाश्रमाः, असं एक उपनिषद म्हणतं की या 4तला सगळ्यात महत्वाचा गृहस्थाश्रम आहे। त्या गृहस्थाश्रमामध्ये पत्नीच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट होऊ शकत नाही। स्त्रीच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट होऊ शकत नाही। शंकराचार्यांना वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घ्यायचा आहे, आईची परवानगी लागते। आईची परवानगी असल्याशिवाय मुलाला संन्यास घेता येत नाही। मग त्या पेरियार उर्फ पूर्णा नदीमध्ये एक दिवस मगरमास पाय पकडते आणि डुबणारा शंकराचार्य आपल्या आईला सांगतो की मला संन्यासाला परवानगी दिलीस तर मुक्तता होईल। रूपक कथा आहे। आणि आई विचार करते की नाहीतरी मुलगा हातचा जाणार, त्यापेक्षा संन्यास येऊ द्यात। एका विठ्ठलपंत कुलकर्णींनाही संन्यासाची ओढ होती, पण त्याने पत्नीची परवानगी नीट घेतली नव्हती। तो निघून गेला। त्याचे जे गुरु होते रामानंद रामतीर्थ, त्यांना लक्षात आलं की आपल्या शिष्याचं लक्ष नाहीये, म्हणून त्यांनी विचारलं की तू पत्नीची परवानगी घेतली होती का? ती नव्हती घेतली। ते म्हणले परत जा, गृहस्थाश्रमामध्ये परत जा। त्याची शिक्षा त्याच्या 4 मुलांनी सोसली। त्यांच्या पुण्याच्या बळावर आपण जगतो। ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर, पण पत्नीचं स्थान, एकही यज्ञ हा पत्नीच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। भले तो हाताला हात लावून मम म्हणणे असेल, पण ते स्त्रीचं स्थान। एका बाजूला विचारात हे सगळं, पण दुसऱ्या बाजूला व्यवहारात रोजचा पेपर उघडला तर त्या दिवशी जर घरात एखादी सून जाळून मारलेली नसेल, 2-5 स्त्रियांवर बलात्कार झालेले नसतील, त्या बलात्कार झालेल्या स्त्रियांमध्ये वय जेवढं लहान करता येईल तेवढा पराक्रम जास्ती,
आणि आमचा वर्तमान काळातला पुरुषी पराक्रम कुठल्याही रस्त्यावरनं जाणाऱ्या स्त्रीविषयी फक्त आचकट विचकट बोलण्यामध्येच पराक्रम दाखवतो. ही विसंगती, ही तुमची माझी ठसठसती जखम आहे. खरं म्हणजे स्त्रीला आमच्या घरात देव्हाऱ्यात स्थान आहे म्हणायचं, पण घरात सन्मानाचं स्थान द्यायचं नाही. रोज हुंडाबळी आहेत. सतीच्या चालीचा गौरव, जे सतीचा मूळ अर्थ असणारा तो वेगळा, ती गोष्ट वेगळी. पण मग पुरुष कधी जातो का बाबा? पत्नीच्या प्रेमापोटी पुरुषांनी पण जाणून घेतलं, त्यांनी कसंही वागलेलं चालतंय. तुमच्या माझ्या आत्ताच्या राष्ट्रीयत्व, तुमच्या माझ्या स्वभावातली ही विसंगती आहे. जो समाज स्त्रीचा सन्मान करत नाही, जो समाज स्त्रीला बरोबरीचं समतापूर्ण स्थान देत नाही, त्याचा विकास होऊ शकत नाही. त्या समाजाचा विकास व्हायची लायकी नाही. हा नुसता नैतिक धडा नाही आहे, व्यावहारिक आहे, अर्थशास्त्राचा धडा आहे. आम्ही साक्षरतेची चळवळ चालवत असताना म्हणालो की एका पुरुषाला साक्षर केला तर एक व्यक्ती साक्षर होते, पण एका स्त्रीला साक्षर केलं तर अख्खं कुटुंबाच्या कुटुंब साक्षर होतं. आपण त्या भूकंप सुनामीच्या बातम्या ऐकत असू. अशी सुमारे 30 वर्षापूर्वी 1977 आंध्र प्रदेशात वादळ आलं. कॉलेजच्या मी शेवटच्या वर्षाला होतो. त्यावेळी आम्ही हातातलं सगळं बाजूला ठेवून तिथे पोचलो. काही महिने थांबून मदत कार्य केलं. पहिल्यांदा प्रेत उपसण्याचं काम संपल्यानंतर गावं पुन्हा वसवण्याचं काम आम्ही सुरू केलं. त्यावेळेला गावांची बैठक घेतली आणि विचारलं तुम्हाला काय हवंय. गावातले सरसकट सगळे पुरुष सांगत असत, रस्ता करा, विजेचे खांब पडले ते उभे करा. गावातल्या सरसकट सगळ्या स्त्रिया दोनच गोष्टी सांगत असत. एक म्हणजे मंदिर पडलंय ते परत बांधा, आणि दुसरं शाळा पडली आहे, शाळेचं छत उडालंय ते बांधून द्या. मुलं घरात बसून वेळ घालवत आहेत, ते आम्हाला आवडत नाहीये, त्यांना शाळेत, त्यांची शाळा नीट चालू झाली पाहिजे. अर्थशास्त्र सांगतं की ज्या समाज व्यवस्थेचा लोकसंख्येचा रेशो, सेक्स रेशो, स्त्री पुरुष प्रमाण पॉझिटिव्ह आहे, 1000 पुरुषांमागे 1000 पेक्षा जास्ती स्त्रिया, ते समाज विकसित समाज आहेत. समाजाचा विकास होणे आणि हे स्त्रीचं समतापूर्ण स्थान याचा बरोबरीने संबंध आहे. आता अर्थशास्त्रज्ञ सांगतात की दारिद्र्य निर्मूलन योजना वगैरे हाती घ्यायच्या असल्या तर घरातल्या पैसा स्त्रीच्या हातात द्या. का दुर्दैवाने पुरुषाच्या हातात दिला तर तो बहुधा तो दारूमध्ये उडवेल, व्यसनामध्ये उडवेल, जुगार खेळण्यामध्ये उडवेल, घरी झोकांड्या खातील आणि तरी पत्नीला मारहाण करून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण तोडेल. व्यवहाराचा सुद्धा अर्थ आहे. आणि मी रोजच्या जगण्यामध्ये जेव्हा अनुभवतो, पाहतो की आम्हाला सारे स्त्रीशी कसा वाग. मैत्री असू शकते, स्त्री बहीण असू शकते, आई असू शकते, मैत्रीण असू शकते, प्रेयसी असू शकते, पत्नी असू शकते, पण आम्ही सगळ्या स्त्रियांना जे बनवतो त्याचा मी तोंडानी शब्दांनी उच्चार नाही करणार. आम्हाला जर एक विकसित समाज, एक समृद्ध समाज व्हायचा असेल तर ही योग्यता मिळवायला लागेल. तेव्हा वेद, उपनिषद, पुराणांच्या मधली पूजा आणि ते संस्कृतीतलं स्त्रीचं स्थान आणि भारत माता, पण त्या भारत मातेला आम्ही रोज आचकट विचकट वागवतो. ईश्वर स्त्रीच्या रूपात, पण आम्हाला पाहायला मिळतो तो बलात्काराच्या रूपामध्ये, हुंडाबळीच्या रूपामध्ये, घरामध्ये होणाऱ्या छळाला कंटाळून स्त्रीने आत्महत्या केली या रूपामध्ये. तो दिवस तो नुसता समतेचा नाही. माझं तर म्हणणं आहे नैतिक तत्व तर सोडाच. अरे स्त्रीला समतापूर्ण, मैत्रीपूर्ण समाजात स्थान असल्याने जीवन जास्ती आनंदी होणार आहे, जास्ती समृद्ध होणार आहे. हेही न कळण्या इतके आम्ही स्वतःचे शत्रू झाल्यासारखे वागतो. म्हणून मला वाटलं की 19 वर्षाच्या एका तरुण मुलीची कहाणी ऐकावी आणि आज ती मनामध्ये ठेवत ही आपली जी प्रार्थना, जे शीर्षक ठरवलंय आपण कथामालेचं, ते त्यासाठी कुठलं नवं वैभव. 19 वर्षाची तरुण मुलगी, ती सुद्धा फ्रेंच. म्हणजे एकदम फार मोहरून जाऊ नका. इतिहासामध्ये नोंद आहे की जोन ऑफ आर्क सशरीर दिसायला फार सुंदर नव्हती, उंच होती, तिचा बांधा उलट तगडा होता. पण जोन ऑफ आर्कचं सौंदर्य तुम्हाला मला ज्या दिवशी कळायला लागेल त्या दिवशी माणसाच्या जीवनातलं खरं सौंदर्य कळणं चालू होईल. ते जोपर्यंत नुसतं शरीरावर आहे, जोपर्यंत नुसतं आचकट विचकट आहे, तोपर्यंत खरं मन, बुद्धी आणि आत्म्याचं सौंदर्य दिसणं पण चालू होत नाही. 19 वर्षाची जोन ऑफ आर्क, फ्रान्समधली एक तरुण मुलगी, खेडेगावात वाढली. मग म्हणाली ईश्वराने मला साक्षात्कार देणं चालू केलंय.
आणि संत मायकेल, संत कॅथरीन, संत मार्गारेट हे मला सूचना देतात, पुढे काय करते संदेश देतात. त्यांच्या सूचनांनुसार मला फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा लढा लढायचा आहे. तो लढली. 100 वर्षाचं एक युद्ध आहे. या 100 वर्षातली 91 वर्ष फ्रान्स हरत होता सतत. गलितगात्र झाला होता, त्याला बळ दिलं. 91 वर्षाचा 3-3.5 पिढ्यांचा पराभव पुसून काढला. हे सगळं तिने 2 वर्षात केलं. खरं म्हणजे एकच, खरं म्हणजे त्याचं तिला बक्षीस काय मिळालं? कैद. राजाकडनं फसवणूक. राजा म्हणला तू पुढे हो, मी सैन्य पाठवतो. राजाने सैन्य पाठवलंच नाही. आश्रय घेण्यासाठी तिच्या गावाच्या तटबंदीच्या आड येऊ म्हणत होती, त्या गावाने दार लावलं. इंग्रजांच्या बरोबर फ्रेंचच एक राजपुत्र लढत होता, त्यांनी मिळून जोन ऑफ आर्कला कैद केलं. कैदेमध्ये सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून छळ केला. 2 शत्रू राष्ट्र म्हणून लढाई चालू होती, पण जोन ऑफ आर्कवर कैदेत बलात्कार नाही झालेला. रावणाने सीतेला पळवून नेलं, पण तिला सुरक्षित ठेवलेलं होतं. वर्तमान काळाकडे पाहताना मला वाटत राहतं की तेव्हाचा रावण, तेव्हाचे दुर्योधन यांना भारतरत्न म्हणून पारितोषिक द्यावं असे आत्ताच्या आमचे ज्यांनी देश चालवला पाहिजे त्यांची वर्तणूक आहे, त्यांचं चारित्र्य आहे. पण जोनच्या संत पदाबद्दल धसका होता. ती कुमारी आहे, तिच्याशी ईश्वर बोलतो, तिच्याशी गेलेले संत पण बोलतात, त्यामुळे धसका होता की नको बाबा हिच्या वाटेला जायला नको, काहीतरी होईल. तिच्याशी खरंच देव बोलतो का ती चेटकीण आहे आणि जादूटोणा करते, हे संशोधन चालू होतं. पण त्यामुळे पण धाक होता. त्या एकट्या जोनला फ्रान्स देश शांत, ज्या राजाचा तिने राज्याभिषेक घडवून आणला तो राजा शांत, आणि 17व्या वर्षी कामाला सुरुवात. पुढं 2 वर्षांचं फक्त काम. वयाच्या 19व्या वर्षी जोनला मागे हात बांधून नॉर्मंडी हा जो फ्रान्सच्या उत्तरेचा प्रदेश आहे त्याची राजधानी रोए तिच्या मार्केटच्या मध्यभागी आणलेलं होतं. नॉर्मंडी नाव सुद्धा आधुनिक इतिहासात एव्हाना प्रसिद्ध आहे, कारण 2ऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांची प्रतिचढाई जेव्हा चालू झाली, म्हणजे 2ऱ्या महायुद्धाच्या युरोपमधल्या लढाईचा शेवटचा चॅप्टर चालू झाला. ती दोस्त राष्ट्रांची चढाई नॉर्मंडी पासून चालू झाली. नॉर्मंडीच्या बीच समुद्र किनाऱ्यावर 6 जून 1944ला जनरल आयसेनहॉवरच्या नेतृत्वाखाली दोस्त राष्ट्र ब्रिटिश आणि अमेरिकन फौजा उतरल्या. इंग्लिशमधला द लॉंगेस्ट डे नावाचा जो चित्रपट आहे त्यांनी तो अजरामर केलाय. अलीकडच्या काळात स्टीव्हन स्पिलबर्गचा सेव्हिंग प्रायव्हेट रायन हा जो चित्रपट गाजला तो स्टार्ट होतो 6 जून 1944ला. असे अनेक सिनेमे येतील. ती नॉर्मंडी, तो प्रदेश, त्याची फ्रान्सच्या मध्ययुगातली राजधानी रोए. इथून पुढे सगळी फ्रेंच नावं ऐकताना आपल्याला एक कायम लक्षात ठेवावं लागणार आहे, ते म्हणजे नावाचा उच्चार आणि त्या नावाचं स्पेलिंग याचा एकमेकाशी जवळजवळ काही संबंध नाही. फ्रेंच शब्दाचा उच्चार कसा करायचा तर त्याचे रोमन स्क्रिप्टमधलं स्पेलिंग पाहायचं. या स्पेलिंगचा काय उच्चार होणं शक्य नाही असा विचार करायचा, तो म्हणजे त्या शब्दाचा उच्चार. कागदावर या रोएचं स्पेलिंग आहे ROEN. आपल्याला जर इंग्लिशची सवय असेल तर आपण उच्चार रोएन असा काहीतरी करू, पण फ्रेंच भाषेमध्ये हार्ड उच्चार नाहीत. हार्ड ठणठणीत ट ठ ड ढ. मराठी भाषात सगळी हार्ड आहे मुळे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. फ्रेंच भाषा सगळे उच्चार असे गोल आहेत. फ्रेंच भाषेमध्ये म्युझिक आहे, ते मराठी भाषेतही आहे, ते मार्शल म्युझिक आहे. आपण राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा म्हणताना खरं म्हणजे या कवितेची पुढची ओळ विसरतो. ती विसरायला नकोय. ती ओळ आहे नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. फ्रेंच भाषेला संगीत आहे, एक म्युझिक आहे, गोल उच्चार आहेत, गोड उच्चार आहेत. ते आम्ही तर गमतीने मित्रांमध्ये बोलताना फ्रेंच भाषा म्हणजे काय आम्ही म्हणायचो, फ्रेंच म्हणजे काय, अच्छो झालं माझ्या बालाला कोणी मारलं याला म्हणायचं. ही म्हणजे फ्रेंच भाषा. सगळे गोड, सगळे गोल 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 असे सगळे उच्चार. रोए, नॉर्मंडीची राजधानी रोए चा जो मुख्य चौक मार्केट त्याच्यामध्ये जोनला हात पाठीशी बांधलेले
आणि आणलेलं. मध्ये लाकडं रचून एक उंचवटा तयार केलेला. त्याला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या ज्याला जाळून मारायचंय त्यांनी स्वतः चालत जायचं. अंतिम शिक्षा त्याची वाचली जाते आणि त्यांनी स्वतः चालत जायचं. मग बांधलं जातं. मग चर्चचा जो बिशप म्हणजे धर्माधिकारी तो वाचून दाखवतो गुन्हे कोणते आणि तुझ्यावरचे आरोप कोणते. तू चर्चच्या विरुद्ध आहेस, तू लोकांना बंड करायला शिकवलंस, तू स्त्रीनी वागू नये अशी वागलीस, पुरुषी वेश धारण केलास, चर्चला शरण जायला नाही म्हणलीस, एकदा आपली चुकीची कबुली देऊन पुन्हा ती चूक केलीस, सबब आता तुला जाळून मारण्यात येतं. आणि हे कोणाच्या नावाने जाळून मारण्यात येत होतं तर सुमारे 1400 वर्ष आधी, या घटनेच्या 1400 वर्ष आधी अशाच एका महापुरुषाला जवळजवळ ह्याच आरोपांच्या खाली सुळावर लटकवलेलं होतं. तो पुरुष म्हणून जन्माला आलेला होता म्हणून निदान पुरुषासारखा वेश केला, स्त्रीला शोभेस वागला नाही, केस बारीक कापले, योद्ध्याचा वेश घातला वगैरे आरोप जीससवर नव्हते. पण जीसस जन्माला आला जीव म्हणून. त्यावेळची जीव धर्माची जी रचना होती आणि त्या जीव धर्मांचे प्रमुख राबाय यांच्यापेक्षा तो काहीतरी वेगळं सांगत होता. जीसस सांगत होता ईश्वरापर्यंत पोचायला तुम्हाला मध्यस्थाची गरज नाही, मनापासून ईश्वराला शरण जा, तुमचा रस्ता ईश्वरापर्यंत पोचतो. पण असं म्हणलं तर धर्म नावाची जी संस्था आहे चर्च, त्याचं काय करायचं? आमच्या पोटापाण्यांचं काय करायचं? वेगवेगळे उत्सव असतात, पौरोहित्य करावं लागतं, त्याचं काय करायचं? माणूस आणि ईश्वर यांचं डायरेक्ट नातं स्थापन झालं तर इथल्या गुंतलेल्या हितसंबंधांना धोका निर्माण होतो ना. जीससच्या नेमक्या आयुष्याविषयी इतिहासाला फार माहिती मिळत नाही. माहिती मिळते 4 वर्षांची, फक्त 4. आता काही अभ्यासक म्हणतात की त्याच्या आधी जीसस भारतात येऊन राहिला होता, बौद्ध विचाराचा त्याने अभ्यास केला, त्यांनी योग साधना केली आणि श्रीनगरपाशी त्याचा आश्रम होता. तिथल्या बौद्ध धर्मगुरूंनी त्याला सांगितलं की आता हा विचार पश्चिमेला जाऊन सांग. म्हणून जीसस गेला. ह्या थिल्लर गल्लीतल्या कोणीतरी मध्यरात्री उठून थोडीशी चढलेली असताना लिहिलेली पुस्तकं नाही आहेत. पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा असणाऱ्या, ख्रिश्चन धर्मातला सुद्धा अधिक कर्मठ, अधिक श्रद्धाळू जो वर्ग आहे तो म्हणजे कॅथलिक, अशांनी लिहिलेली ही पुस्तकं आहेत. ते काही असो, जीससने हा विचार सांगितला. तो त्यावेळचे जे धर्मगुरू होते त्यांना पटला नाही. त्यांनी जाऊन रोमन राज्यकर्त्यांना सांगितलं ह्याला सुळावर लटकवा, याला पकडा. त्याला पकडलं. रोमन राज्यकर्त्याची इच्छा नव्हती त्याला सुळावर चढवण्याची, पण हे धर्मगुरू मागे लागलेले होते. सुळावर का चढवा? तो धर्म बुडवतो, तो धर्माच्या विरुद्ध आहे. लोकांना तो सत्य डायरेक्ट सांगतो. आणि स्वतः विचार करा, किंगडम ऑफ हेवन इज विदिन यू. ठाईचं बैसवणी करा एकचित्त. पंढरपूर तिथे नाही, इथे आहे. श्रीराम मूर्तीत नाही आहे, आमच्या अंतःकरणात आहे. ते जीसस त्या पश्चिमेच्या आरामाईक भाषेमध्ये सांगत होता. धर्मगुरू म्हणाले ह्याला सुळावर लटकवा. रोमन गव्हर्नर जो होता त्याच्या कैदेमध्ये सिरियल मर्डर केलेला एक गुन्हेगार होता, त्याचं नाव बाराबास. इंग्लिश स्पेलिंग केलं तर बाराबास, उच्चार बाराबा होतो. त्यांनी जनतेला विचारलं की मी तुमच्या सणाच्या वेळेला दरवेळेला गुन्हेगार सोडतो, आता माझ्याकडे हे दोघे, कोणाला सोडू आणि कोणाला सुळावर लटकवू? बहुमताने जनतेने सांगितलं की हा जो सिरियल मर्डर करणारा आहे त्याला सोडा, पण जीससला सुळावर लटकवा. मला मानवाच्या इतिहासातलं एक अद्वितीय वाक्य वाटतं की सुळावर जातानाही जीसस म्हणतोय, ओ गॉड फॉरगिव्ह देम फॉर दे नो नॉट व्हॉट दे डू. की ईश्वरा त्यांना माफ कर, कारण ते काय करतायत त्यांना कळत नाहीये. म्हणजे सुळावर जातानाही त्याच्या तोंडून शिव्याशाप नाहीत हे तर सोडाच, पण मी सांगतोय ते विचार किती निश्चित आहेत, किती योग्य आहेत, ते सर्वांच्याच हिताचे आहेत. देवा त्यांना कळत नाहीये, त्यांना माफ कर. तो जीसस सुळावर गेला. त्याचे जे मुख्य 12 शिष्य होते, सेंट पॉल आणि त्याच्या नेतृत्वाखालचे, त्यांनी धर्मसंस्था चर्च निर्माण केली. पुढच्या 250-300 वर्षांच्या मध्ये बायबलमधल्या न्यू टेस्टामेंटच्या कहाण्या गोळा झाल्या, जीससच्या कहाण्या गोळा झाल्या, न्यू टेस्टामेंटची रचना झाली. पहिली जवळजवळ 300 वर्ष ख्रिश्चन हा एक पंथ मानला गेला. ज्यूइश धर्माचा एक बंडखोर पंथ, ज्यावर
ज्यू धर्माचे जे होते ते अत्याचार करत होते, राज्यकर्त्यांचा वापर करत होते, राज्यकर्ते मूर्तीपूजक होते, पागन होते. ख्रिश्चन ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्या ईश्वराला आकार नाही. पण रोमन राज्यकर्ते हे वेगवेगळ्या आकारांच्या मधला ईश्वर मानत होते. त्यांचा तो ग्रीक विचारातनं, ग्रीक परंपरेतनं आलेला धर्म होता, म्हणून त्यांचं ख्रिश्चॅनिटीशी शत्रुत्व होतं. 2 टर्निंग पॉइंट आले 150 वर्षांच्या अंतराने. पहिला आला बायझॅन्टियम उर्फ आत्ताचा तुर्कस्तान ची राजधानी बायझंटाईन, राजधानीचं नाव बायझॅन्टियम, प्रदेशाचं नाव बायझॅन्टियम. तिथला राज्यकर्ता कॉन्स्टंटाईन यांनी इसवी सन 320 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि रोमन साम्राज्याचा जो पूर्वेकडचा भाग होता त्याच्यामध्ये ख्रिश्चॅनिटी वेगाने पसरली. ती जी ख्रिश्चॅनिटी पसरली तिचा प्रकार वेगळा होता. पुढच्या काळामध्ये तिला नाव पडलं ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च. म्हणजे ग्रीक रोमन काही ज्या धर्माच्या परंपरा पद्धती होत्या त्यांचा ख्रिश्चॅनिटीशी मेळ झाला. पण मुख्यतः पुढे रोमचा पाडाव झाला. तो पाडाव करणाऱ्या ज्या टोळ्या होत्या त्या एक होत्या इकडं चीनच्या उत्तरेला मंगोलियाच्या प्रदेशातून मूळ निघालेले हुण. त्या हुणांच्या टोळीचा एक अतिला नावाचा सेनापती तो निघाला सरसर सरसर मधलं सगळं कापत. इराण म्हणजे पर्शिया नावाने ओळखला जाणारा कॉकेशसची स्टेपी म्हणजे गवताळ प्रदेश युरेशियन, आणि तो इटली आल्प्स ओलांडून इटलीमध्ये रोममध्ये उतरला. त्यांनी रोम उद्ध्वस्त केलं. एक टोळी हुणांची. पण दुसरी होती गॉल नावाचे लोक, गॉल किंवा त्यांचं नाव आहे जर्मॅनिक ट्राईब्स. इटलीच्या उत्तरेला हा जर्मनी प्रदेश, जुनं नाव आहे, जुनं म्हणून ओळखलं जायचं, रोमन साम्राज्यात होतं. पण जंगलांच्या मध्ये राहणाऱ्या क्रूर लोकांच्या आक्रमक टोळ्या होत्या, यांचं नाव जर्मॅनिक ट्राईब्स. त्यामध्ये गॉल नावाची टोळी होती. गॉल, गॉथ, व्हिजिगॉथ्स ह्यांची आक्रमणं झाली. 5व्या शतकाच्या शेवटाकडे रोमन संस्कृती संपली. पण ती संपताना रोम मधलाच एक भाग, त्याचं नाव व्हॅटिकन, तिथे ख्रिश्चन धर्माचं एक पद, एक सिंहासन स्थापन झालेलं होतं. या ज्या रानटी टोळ्या चाल करून आल्या त्यांचे रोमन शत्रू होते, ख्रिश्चॅनिटी त्यांची शत्रू नव्हती. उलट रोमचा पाडाव आणि रोमन संस्कृती पृथ्वीच्या पाठीवरून नामशेष झाल्यानंतर या टोळ्यांना आपल्या जीवनाचा आधार सापडला ख्रिश्चॅनिटीमध्ये. त्यांनी ख्रिश्चॅनिटी स्वीकारली आणि पुढच्या शतकांच्या मध्ये विशेषतः पश्चिमेचं जग याच्यावर ख्रिश्चॅनिटीचं राज्य स्थापन झालं. त्या राज्याचं धर्मातलं नावच आहे होली रोमन एम्पायर. की ते जुनं जे रोमन होतं ते गेलं, पण त्याच्या जागी आता होली, कारण ते ईश्वराचं आहे. हे राज्य ईश्वराचं आहे. ईश्वराच्या वतीने सर्वोच्च पिता म्हणजे पोप व्हॅटिकनमध्ये राहून राज्यकारभार चालवतो. ज्या ज्या प्रदेशांच्या मध्ये ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाला त्या त्या प्रदेशांचा एक सर्वोच्च अधिकारी ठरला, त्याचं नाव आर्च बिशप. अशा काही आर्च बिशपच्या कामांचं नियंत्रण करत अशा आर्च बिशपच्या एक पायरीवर म्हणजे कार्डिनल, म्हणजे पोपच्या एक पायरी खाली म्हणजे कार्डिनल, त्याच्या एक पायरी खाली म्हणजे विविध प्रदेशांच्यातल्या ख्रिश्चॅनिटीचे प्रमुख म्हणजे आर्च बिशप, आणि मग असे चर्च, त्या प्रत्येक चर्चचा एक प्रमुख म्हणजे तो बिशप. धर्माची ही जी व्यवस्था होती तिची मानवी जीवनावर जबरदस्त पकड आली. इतकी पकड आली की एखाद्या राजाला राज्य पदावर बसायचं असलं तरी त्याला पोपची परवानगी पाहिजे, पोपचं पत्र पाहिजे. तो युरोपच्या कोणत्याही भागात असो, त्याला जर राज्यपदावर, राजे आपसात भांडू शकतील, मारामारी करू शकतील, लढाया करू शकतील, पण त्या राजाला जर राज्यपदावर बसायचं असेल तर त्याचा अर्ज व्हॅटिकनला जायचा. पोपनी परवानगी दिल्यानंतर उत्तर यायचं. राजांचे राज्याभिषेकाचे जे समारंभ व्हायचे त्या समारंभात सुद्धा पोप असा वर बसलेला असायचा. राजांनी समोरून चालत यायचं, पोपच्या समोर गुडघ्यावर बसायचं आणि विनंती करायची की मला राज्यपद दे, आणि मग डोक्यावर असा छोटासा एक सोन्याचा मुकुट पोपनी ठेवायचा. मग तो राजा होणार. हे 7व्या-8व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर युरोपला ज्यांनी पहिल्यांदा एकत्र केलं तो राजा शार्लमेनचा राज्याभिषेक पोपच्या हस्ते झाला. आणि तिथून परंपराच रूढ झाली की राजाला जर राज्याभिषेक करून घ्यायचा असेल तर पोपची परवानगी पाहिजे. असं होली रोमन एम्पायर. आणि राजांनी सुद्धा जो राज्यकारभार चालवायचा तो धर्मसंस्थेच्या वतीने चालवायचा, त्यांनी तुझा एकट्या दुकट्याचा नाहीये. धर्माची जी ही व्यवस्था होती यालाच समानांतर एक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था सुद्धा या
ती जी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था होती तिच्या शीर्षस्थानी होता राजा, त्याच्या एक पायरी खाली होते त्याचे विविध सरदार, त्यांना ड्यूक किंवा अर्ल म्हटलं जायचं. बेरन म्हणजे सरदार, नाईट्स, त्यांच्या हाताखाली छोट्या छोट्या प्रदेशांचे छोटे छोटे सरदार, त्यांच्या हाताखाली सैन्य, सगळ्यात खाली शेतकरी आणि सर्फ म्हणजे गुलाम. अशी पिरॅमिड स्ट्रक्चर समाजाची उभी राहिली. आणि या राज्य व्यवस्था, समाज व्यवस्था, अर्थव्यवस्थेवर धर्माची पकड, हे सगळं चित्र फ्रान्समध्ये सुद्धा स्थापन झालं. किंवा फ्रान्स नावाचं काही शिल्लकच नव्हतं. या फ्रान्समधले जे गॉल लोक, तेच खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेलेले होते, त्यांनी तिथे राज्य स्थापन केली. आणि मग त्यांच्या आपसात लढाया चालत असत. फ्रान्स नावाचा प्रकारच नव्हता, होतं राज्य होती. नॉर्मंडीचं राज्य होतं, बेडफोर्डचं राज्यपद होतं, इंग्लंडचं राज्यपद होतं, स्कॉटलंड होतं, वेल्स होतं, आयर्लंड होतं, वगैरे वगैरे. फ्रान्समध्ये सुद्धा वेगवेगळी राज्य होती. पॅरिसला जो राजा, तो मानला जायचा की ही जी फ्रेंच राज्य आहेत वेगवेगळी, त्यांच्यातला सगळ्यात वरिष्ठ म्हणजे पॅरिसचा राजा हा प्रमुख. पण आधी जे गॉल फ्रान्स पार करून ब्रिटनमध्ये गेले, त्यांचा उलटा हल्ला 13व्या शतकाच्या सुरुवातीला उलटा, पुन्हा ते युरोपचं मेन लँड म्हणतात, मुख्य भूमी, खाडी उलटी ओलांडून ब्रिटनमधून फ्रान्समध्ये सुद्धा ते आले. हे युद्ध 1337 मध्ये चालू झालं. युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात या युद्धाला 100 वर्षाचं युद्ध असंच नाव आहे, 100 years वॉर, कारण खरोखरच ते 100 वर्ष चाललं. या 100 पैकी 90 वर्ष म्हणजे इसवी सन 1427-1428 उजाडेपर्यंत सतत फ्रान्सचा पाडाव होत होता. मध्ययुग आहे, घोडदळ असे, मुख्य शस्त्र तलवार किंवा धनुष्यबाण, आणि युद्धशास्त्र म्हणजे मुख्यतः तटबंदी उभी करायची, त्याच्या आतमध्ये सैन्य, आर्सेनल, कॅन्टोनमेंट, आणि ती तटबंदी उद्ध्वस्त करून जर गाव ताब्यात घेता आलं तर पुढच्या ठाण्याकडे जाता येणार. त्यामुळे युद्धाची गती सावकाश होती. आणि वेढा घालण्याचं टेक्निक, तंत्र म्हणजे मुख्य होतं युद्धाचं तंत्र. 100 years वॉर पैकी 70 वर्ष, 90 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला जवळजवळ पृथ्वीच्या पाठीवरनं फ्रान्स नामशेष झाल्यासारखी स्थिती होती. हारत गेलेला होता. उत्तरेपासून एक एक ठाणं हारत 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 1415च्या आसपास पॅरिस पण हारले. 1420 मध्ये तर आक्रमक इंग्लिश आणि फ्रान्सचे 2-3 राज्यकर्ते यांचा तर आपसात करार झाला. त्या कराराचं नाव आहे त्रोयेचा करार. त्रोये या शब्दाचं स्पेलिंग TROYES आहे. फ्रेंचमध्ये हे शेवटचं जे ES असतं त्याचा उच्चार येत नाही, तो पुन्हा गोल येतो, तो उच्चार पुन्हा गोल येतो. त्रोयेचा करार. त्रोयेचा करार व्हायच्या आधी या ज्या फ्रेंच राजांच्या सेना होत्या त्यांच्या लढाईमध्ये सपाटून दणदणीत पराभव झाला. किती झाला तर 90 वर्षांच्या सतत पराभवांच्या नंतर फ्रेंच सैन्य इंग्लिशांच्या समोर उभं राहायला पण घाबरायला लागलं. ते लढाईला सामोरं जायचं, ते मनस्थितीतच जायचं की आपण हारणारच आहोत. क्रेचे नावाचं ठिकाण आहे, तिथे सपाटून पराभव. त्यानंतर एजिनकोर्ट म्हणून लढाई ही झाली 1415 मध्ये. एजिनकोर्टच्या लढाईमध्ये सपाटून पराभव. मग तडजोड, तह आणि आम्ही गुडघे टेकतो हे काहीतरी बोलणं. पुढे त्रोयेचा तह झाला. त्रोयेचा तह म्हणजे फ्रान्सला दिलेली शरणागती होती, फ्रान्सला लावलेली आग होती. फ्रान्स संपलं हे मान्य करण्यासारखं होतं. का होतं? डोकं गरगरायला लागेल अशी काही गुंतागुंत आहे. ही सत्तेची, मानवाच्या लढायांची हीच कहाणी आहे. फ्रान्सचा राजा, फ्रान्सचा म्हणजे कोण होता? पॅरिस तर हातातनं गेलेलं होतं, त्यामुळे राजा पॅरिसमधनं पळून आलेला होता. उत्तर फ्रान्स, ती मधली एक नदी येते, नदीचं नाव आहे लोआर. LOIRE. यापुढे दरवेळेला आता मी स्पेलिंग सांगत बसणार नाही, मी सांगेन तो उच्चार. माझं काही चुकलं तर फ्रेंच कळणाऱ्यांनी नंतर सांगायचं की तो उच्चार तसा नव्हता, असा होता. मी आभार मानेन. लोआर ही नदी मोठी होती, ओलांडायला अवघड होती, त्यामुळे लोआरच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत इंग्लिश आले. पॅरिस आधीच गेलेलं होतं. लोआर नदी त्यांना क्रॉस करता येत नव्हती, त्यामुळे जो फ्रान्सचा राजा होता तो दक्षिणेच्या भागात पळून आला होता. शिनॉ नावाचं जे ठिकाण होतं तिथे त्यांनी आपली गादी स्थापन केली. शिनॉ इथे राहून तो राज्यकारभार चालवत होता. पण राज्यकारभार कोण चालवत होता? फ्रेंच राजा चालवतच नव्हता. का? त्या राजाचं नाव आहे चार्ल्स सहावा चार्ल्स. तुम्ही डोक्याला फार ताप करून घेऊ नका बरं का. लक्षात राहिलं, आनंद आहे, नाही राहिलं काय प्रॉब्लेम नाही आहे. मला पुलंचं बिगरी ते मॅट्रिकच कायम आठवत राहतं. तासाला पुलंना शाळेमध्ये असताना विचारलं 8व्या हेनरीने काय केलं? पुलं म्हणले 9व्या हेनरीला जन्म दिला.
आणि मग त्या बिगरेनी मॅट्रिकमध्ये कहाणी आहे की नंतर मास्तरनी तुडवला. मी काय मारणार नाहीये. त्यामुळे 7वा हेनरी, 6वा हेनरी, 7वा चार्ल्स लक्षात राहिला, आनंद आहे, नाही राहिलं काय प्रॉब्लेम नाही. माझं काम नीट सांगण्याचं आहे म्हणून म्हणतोय की फ्रान्सचा जो राजा होता तो 6वा चार्ल्स, तो मेंटल केस होता. 30 वर्ष तो जवळजवळ कैदेतच होता. मग प्रत्यक्ष राज्यकारभार कोण चालवत होता? त्याच्या नावाने त्याची राणी. राणीचं नाव इजाबेल, राणी इजाबेल. राणी इजाबेल खुल्लम खुल्ला बदफैली आणि स्वैर चारित्र्याची होती. ते फ्रान्समध्ये तिने लपवलेलं पण नव्हतं. उलट जणू क्रेडिटेबल असावं अशासारखी वर्तमान काळातल्या काही जणींना दुर्दैवानी आहे किंवा जे प्रोजेक्शन होतं. ही राणी इजाबेलचे किती जणांशी संबंध आहे, तिला त्यांचे किती मुलं झाली किंवा त्यांचं कुठे काय चाललंय, त्याच्या बदल्यात राणी इजाबेलनी काय याच्याच कहाण्या फ्रान्समध्ये जास्ती प्रसिद्ध होत्या. ती फ्रान्सचा राज्यकारभार चालवत होती. तिची एक मुलगी इंग्लंडच्या राजाची पत्नी होती. इंग्लंडचा राजा हेनरी 5वा. 8व्यापर्यंत यायला वेळ आहे अजून. आजच्या बोलण्यात आपण 8व्यापर्यंत जाणारच नाही होत. या राणी इजाबेलची मुलगी, तिचा जो नवरा तो म्हणजे इंग्लंडचा राजा, त्याचं नाव 5वा हेनरी. राणी इजाबेलनी त्रोयेचा करार करताना तिने याला मान्यता दिली की या 5व्या हेनरीला राणी इजाबेलच्या मुलीपासून जो मुलगा होईल तो पुढे फ्रान्सचा राजा असेल. फ्रान्सला स्वातंत्र्य नाही, फ्रान्स इंग्लंडचा एक भाग, इंग्लंड आणि फ्रान्सचं एकत्रित राज्य. इंग्लंडचा पण राजा कोण होणार? अर्थातच हेनरीचा मुलगा होणार. पण हेनरीशी आपल्या मुलीचं लग्न लावताना इजाबेलनी त्याच्याकडे करार मान्य करून घेतला होता, हिला होणारा मुलगा म्हणजे इंग्लंडचा राजा असेल. पण तो ज्या वेळेला वयात येईल आणि राज्यकारभार ताब्यात घेईल त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स एक होऊन जातील आणि तो इंग्लंडचा राजा असेल. इजाबेलला मुलगा होता ना, मुलाचं नाव 7वा चार्ल्स. आता त्याचं काय करायचं? त्यावर इजाबेलनी एक सोपा उपाय काढला होता. त्रोयेचा करार करताना इजाबेलनी जगजाहीर केलं की 7वा चार्ल्स अनौरस मुलगा आहे, तिलाच झालेला. पण तिने त्रोयेचा करार करताना जाहीर केलं की तो माझ्या नवऱ्यापासून झालेला मुलगा नाही, म्हणजे 6वा चार्ल्स. तो होता मेंटल केस, वेडा होता, त्याला वेड्याचे झटके यायचे आणि त्यामुळे तो इजाबेल सारखीशी ज्याचं लग्न होणार त्याला ते झटके येणं साहजिक आहे, ती गोष्ट वेगळी. पण राणी इजाबेलनी त्रोयेचा करार करताना जाहीर सांगितलं की पुरुष वारस नाहीच आहे. का? हा एकमेव मुलगा आहे, तो आहे माझा मुलगा आहे, पण ह्याचा नाही, म्हणजे 6व्या चार्ल्सचा नाही, तो अनौरस आहे. त्यामुळे हा बिचारा 7वा चार्ल्स हा तत्कालीन युरोपीय समाजव्यवस्थेत रूढ असलेला शब्द आहे बास्टर्ड, बापाचा पत्ता नाही ज्याच्या. असा 7वा चार्ल्स ज्याच्या मनात कुठेतरी की मी फ्रान्सचा राजा आहे, पण आत्मविश्वास नाही, त्याची सेल्फ इमेज, तो स्वतःला जे ओळखायचा की आपल्या बापाचा पत्ता नाही आपण, आणि आईनीच ज्याला डिसोन केलंय, असा मध्ययुगातला खरं म्हणजे हॅमलेट, आणि हॅमलेटपेक्षा वाईट केस खरं तर. त्यामुळे तो मनाने खचलेलाच असायचा, निराश असायचा, भरीतभर म्हणजे तो बेंगरूळ होता, दिसायला बावळटच होता आणि दिसायला त्याचा चेहरा खप्पड होता, याचं मोठं नाक होतं. कार्टूनचा विषय चांगला होऊ शकेल असेच आहे, म्हणजे त्याला कशाचाच आत्मविश्वास नव्हता. आणि त्यामुळे राणी इजाबेलच्या बरोबर दरबारातले 2 मुख्य, एक आर्चबिशप, त्याचं नाव रेनॉ, आर्चबिशप रेनॉ, आणि या राणीचा एक प्रधान, तो पुढे 7व्या चार्ल्सचाही प्रधान बनला. आणि त्याची जोन ऑफ आर्कची विशेष दोस्ती होती, ते कहाणीमध्ये पुढे येईलच. त्याचं नाव ल त्रेमुआ. त्रेमुआ मी सांगितलं होतं, स्पेलिंग तुम्हाला सांगणार नाहीये, पण एकदा शेवटच्यांदा गंमत सांगतोय. म्हणजे या त्रेमुआ या शब्दाचा स्पेलिंगचा शेवट जो आहे तो LLES नी होतो. ज्या स्पेलिंग मध्ये LLES आहे त्याचा आ कसा काय होतो? एलचं काय झालं, एसचं काय झालं, तर एलचं काय झालं, एसचं काय झालं, आ. असं आ कुठे गेलं, आ. फ्रान्सचं जे राष्ट्रगीत आहे ते आजतागायत राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीताचं शीर्षक आहे मार्से. मार्से ह्या बंदराचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. मार्सेचं नाव ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकतर सावरकरांच्या चरित्राचा पटकन अभ्यास तरी करायचा, किंवा आमची चाणक्य मंडल मधली भाषा आहे ती म्हणजे लकडी पुलावर वेटिंग लिस्ट लावायची, म्हणजे उडी मारायला लकडी पुलावरनं. कारण सावरकर जे सुटले 1910 साली, फेब्रुवारी होता महिना हा 1910 सालचा, ते मार्सेच्या बंदरामध्ये. ते जर स्पेलिंग बघायला गेलं तर स्पेलिंगचा इंग्लिश उच्चार होतो मार्सेलिस, पण मार्सेलिस नाही येते, मार्से. आणि मार्से हे फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा 1789 मध्ये झाली
तेव्हाचं राष्ट्रगीत ते आजतागायत फ्रान्सचं राष्ट्रगीत आहे. LLES आलं की त्याचं गोल होतं, होतं. तसं हा जो प्रधान होता त्याचं नाव ल त्रमुआ. हा स्वार्थी होता, पैशाने मजबूत होता आणि त्याला माहिती होतं की राजाचं नरडं पकडून ठेवायचं असेल तर ह्या राजाला नाना तऱ्हांचे नाद लावा, त्याला हवं ते पुरवा. बाई, बाटली, व्यसन, मोह, आणि राजाला सांगत राहा तू कष्ट करायची गरज नाही, मी करतो ना सगळं तुझ्याकरता. राजसत्तेच्या भोवती कायम हे असणे आणि राजसत्ताच बदफैली किंवा राजसत्तेला बदफैली करायला त्याचे प्रतिनिधी मध्यस्थ, त्यांना अधिक सभ्य शब्द तो माईकवरनं वापरायचा नसतो, तो नंतर भेटलात तर सांगतो. हे राजसत्तेचं वैशिष्ट्य, राजसत्तेचा स्वभावशील चारित्र्याला विरोधी सत्तेचा जणू असावा. तर हा राजा 7वा चार्ल्स मुळात निराशच जगत होता, ज्याला आईनीच त्याच्या नकारलेलं, धिक्कारलेलं आणि जाहीर केलेलं अनवरस आहे. त्यामुळे त्याला काय करायचं राज्यकारभार, तो शिनॉला राहून ऐश करत होता. त्याचं कशाकडेच त्याचं राज्यकारभार नाही, त्याचं कुठल्याच गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं. फ्रान्सची स्थिती खाल कुत्र खाणार नाही इतकी वाईट झालेली होती आणि ही राणी इझाबेल कारभार चालवत होती. 7व्या चार्ल्सचा विवाह झालेला होता, त्याची सासू ही सिसिली नावाच्या बेटाची राणी होती. सासूचं नाव योलांदे, क्वीन योलांदे. ती एक हुशार स्त्री होती, जाणकार होती. आणि आता फ्रान्सचा हा 7व्या चार्ल्सशी लग्न झालंय आणि नवरा काय कर्तृत्वान नाहीये, मुलगी तरी आपली बदलेल त्याला अशी तिची आशा होती. ती पुढच्या काही वर्षांमध्ये ती गेली. क्रमाक्रमाने ही जी राणी योलांदे तिने ठरवलं की आपल्याला लक्ष घालायला हवंय. 13 वर्षाच्या जूनला जेव्हा असं वाटायचं की आपल्याला कॅथरीननी काही सांगितलं, संत मायकेलनी काही सांगितलं, धस्स व्हायचं, हे काहीतरी चुकीचं घडतंय, ती जाऊन कबूल करायची. गावचा बिशप हा काळजीत पडायचा की ही मुलगी सारखी आपल्याला सांगते आणि हिला तर वेड नाही ना लागलेलं, ही मानसिकदृष्ट्या अस्थिर तर झालेली नाही ना, आणि ती तर येऊन ठामपणाने म्हणते